ब्रेकनंतर स्वागत। आता लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या सावळ्या विठुरायाचं मंदिर आता साता समुद्रापार उभारलं जाणार आहे। लंडनमध्ये हे मंदिर उभारलं जाण्यात येणार आहे। यासाठी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातून विठ्ठलाच्या पादुकांचं लंडनकडे प्रस्थान ठेवण्यात आलंय। तब्बल 65 दिवसांचा आणि 22 देशांचा प्रवास करत या पादुका एका विशेष कारनं लंडनमध्ये पोहोचणार आहेत। विठ्ठलाला आर्त हाक मारली तर विठ्ठल तिथं स्वतः मदतीला येतात अशी आख्यायिका आहे आणि असा आपला इतिहास सांगतोय। त्याप्रमाणेच काय की या लंडनच्या या भाविकांनी विठ्ठलाचं स्मरण केलं आणि आता विठ्ठलाचं मंदिर लंडनमध्ये होतंय। पंढरपूरमधून आज त्या पादुका या देशांचा 22 देशांचा 28 देशांचा प्रवास करत हे लंडनला जाणार आहेत। आपल्यासोबत त्याचे आयोजक आहेत। काय नाव सांगा तुमचं आणि काय नेमकं नियोजन आहे, हेतू काय त्याच्या मागचा? माझं नाव प्रवीण खेडकर। माझे बंधू अनिल खेडकर हे लंडनमध्ये आता रहिवासी म्हणून आहेत। आम्ही सर्व खेडकर कुटुंब तसेच लंडनमधील जे काही आपले भारतीय लोक आहेत या सर्वांनी मिळून आपल्या विठुरायाचं मंदिर हे लंडनमध्ये उभारण्याचं काम हाती घेतलेलं आहे। सर्वांची भावना हीच आहे की लंडनमध्येही आपल्या हिंदू देवी देवतांचं आशीर्वाद हा जगाच्या पाठीवर असणं गरजेचं आहे। कारण आपली महाराष्ट्राची अस्मिता, भारताची जी संस्कृती आहे ती प्रत्येक देशाला आज काहीतरी देऊन जाणारी संस्कृती शिकवणारी आहे आणि ही संस्कृती ज्यावेळेस लंडनमध्ये उभारली जाणार आहे ती आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे। आता खरं तर पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण केलं जातं, बहुतांशी लोक तिकडं अट्रॅक्ट होतात, मात्र आपण आपली खरी संस्कृती तिकडं दाखवण्याचा प्रयत्न करताय। कशा पद्धतीने जाणार आहात, काय मार्ग असणार आहे, किती जण असणार आहेत, त्यात कसं नियोजन आहे? आपण या पंढरपूरमधून आज पादुकांचं पूजन करून पुण्याकडे प्रस्थान करणार आहोत। आज संध्याकाळी पुण्यामध्ये पोचल्याच्या नंतर उद्या देहू आणि आळंदी या ठिकाणी या पादुका पूजनासाठी ठेवल्या जाणार आहेत। त्यानंतर आपण पुढं गाडी मार्गाने लंडनला जाणार आहोत। हा जो प्रवास आहे हा साधारण 70 दिवसांचा प्रवास आहे आणि आपण 18,000 किलोमीटर आपण पार करून आपण लंडनमध्ये आपल्या विठुरायांच्या पादुका या ठिकाणी पूजन करून तिथं घेऊन जाणार आहोत। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर। पुढची बातमी येते जळगाव जिल्ह्यातून। जळगाव जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरात दुसऱ्यांदा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। रविवारी सलग दुसऱ्या दिवशीही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसलाय। यामध्ये केळी, मका, कांदा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। जवळपास 300 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। त्यामुळे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते।